उपमाला उपमाच नसते. चला, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सगळे? जय जिनेंद्र. आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. सकाळची सुरुवात तर माझी नेहमी चहानंच होत असते. चहा घेतल्याशिवाय पुढचं आपलं काहीच काम होत नाही आहे. सो चहा घेतल्या आणि मस्तपैकी आपल्याला वाटलं की असं उपमा करू, तेही कर्नाटक स्टाईल. सो चला, मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, ते छान पाकडून घेतलेले आहे. नंतर तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाका, जिरे टाका, कढीपत्ता, मिरची टाका. हिंगही थोडं घातला ना तर एक नंबरच. चला, कांद्याचे मी ना की उभे काप करून घेतलेला आहे, पातळ काप करून. ते गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि मग नंतर त्यामध्ये गाजर टाकायचं आहे. नंतर थोडंसं उडीद डाळ टाका, मस्त असं कर्नाटक स्टाईल होऊन जाते. नंतर मटार टाका, त्यामध्ये मीठ टाका आणि छान भाज्या जितकं परतेल ना तेवढं आपली चांगली. 1 वाटी रवा जर असेल तर मी तर 3 वाटी पाणी घालते. वरून मस्त असं कोथिंबीर घाला, मीठ तुम्ही तुमच्या स्वादानुसार घालू शकता आणि छान असा आपला उपमा तयार झालेला आहे. गाठी गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि मस्त आपला असं कर्नाटक स्टाईल उपमा तयार झालेला आहे. ह्या उपमाला उपमाच नाही. चला, मस्त आपला उपमा एन्जॉय करू. बाय बाय, टेक केअर. तोपर्यंत काळजी.